राज्यातील सत्ता संघर्षादरम्यान माजी मंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंच्या 3 दिवसीय शिवसंवाद यात्रेला भिवंडीमधून सुरुवात झाली। मुंबईतील सभांना जोरदार प्रतिसादानंतर आजपासून महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरेंची ही शिवसंवाद यात्रा सुरू झाली आहे। पैठण, गंगापूर, नेवासा येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्यानंतर शिर्डीमध्ये शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल। शिवसैनिकांवर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर ठेवायचा विश्वास? जे गेलेत ते मुळात त्यांच्या अंगात शिवसेना कधीच नव्हती, रक्तात शिवसेना कधीच नव्हती। कारण जर शिवसैनिक असते ते तर हिमतीने उभे राहिले असते। कारण हे स्वतःला कधी कधी मी बघतोय काही इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे बोलतात आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला। उठाव आणि बंड हा मुळातच नव्हता, ही गद्दारी होते आणि गद्दार म्हणूनच शिक्का घेऊन त्यांच्या माथ्यावर फिरणार होते। हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राच्या पाठीत खंजीर खुपसलं हे दुःख आहे, पण आमच्या मनात राग नाहीये, कारण आम्ही शिवसैनिक आहोत। तुम्हाला एकच सांगतो, तिथे राहायचं ना, आनंदात राहा, जे काही सोडवायचं तुमचं सोडवून या, पण तिथे राहायचं असेल, थोडी जर तुमच्यात लाज उरली असेल, हिंमत उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे या, जे काही जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल, बरोबर? आजचं राजकारण बघा काय चाललंय आपल्या राज्यात। अतिवृष्टी काही ठिकाणी झालेली आहे, विदर्भात पूर आलेले आहेत, अनेक ठिकाणी या महाराष्ट्रात जे सगळं चाललेलं आहे ते चित्र बरं नाहीये। लोकांना त्रास होतोय, लोक त्रस्त आहेत, पण आपलं जे काही 2 लोकांचं मंत्रिमंडळ आहे आपल्या राज्याचं, निर्णय पण हेच घेतात, बसतात पण एकत्र, ठरवतात पण एक, पण हे जे काही मंत्रिमंडळ झालेलं आहे, हे जे काही सरकार झालेलं आहे ते घटनाबाह्य आहे, कायद्याबाह्य आहे। सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, हे तुम्ही लिहून घ्या।